मित्रांनो, शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीची बाजार समित्यामध्ये आवक होणं सुरू झालेलं आहे। नांदेड, हिंगोली, परभणीसह जवळपास वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुद्धा हळदीची आवक होणं सुरू झालेली आहे। दररोज जवळपास 4 ते 5 हजार क्विंटलची आवक होणे चालू झालेली आहे। तर नवीन हळदीला एक्झॅक्टली किती रेट चालू आहे, त्याचबरोबर जुनी हळद एक्झॅक्ट कोणत्या रेटमध्ये आता सध्या विकली जात आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। आणि एक्झॅक्ट हळदीला भाव किती रुपयापर्यंत वाढू शकतो ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे आपलं कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर हिंगोली बाजार समितीमध्ये जवळपास दररोज 3 ते 4 क्विंटलची आवक होणं चालू झालेली आहे। आणि याच्यामध्ये हळदीला हिंगोली बाजार समितीमध्ये म्हणा किंवा इतर बाजार समित्यांमध्ये म्हणा जवळपास 12 ते 13 हजार रुपये भाव हा हळदीला मिळत आहे सध्या। तर हळदीची आवक जरा वाढलेली आहे आणि नवीन हळद बाजार समित्यामध्ये येणं चालू झालेली आहे। त्यातच मित्रांनो, जवळपास शेतकरी या 12 ते 13 हजार रुपये जे रेट लागत आहे, भाव लागत आहे, त्या भावामध्ये सध्या समाधानी नाहीत। त्यांना गेल्या वर्षी सारखा 17 ते 18 हजार रुपये किंवा 20 ते 22 हजार रुपये भाव मिळेल अशी आस देखील लागलेली आहे। चांगला बॅकग्राऊंड व्हायला मित्रांनो इग्नोर मारा। तर चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची लागवड यावर्षी सुद्धा कायम ठेवलेली आहे। म्हणजे मित्रांनो, गेल्या वर्षी जसा चांगल्या प्रकारचा भाव लागलेला होता हळदीला, त्यामुळं यावर्षी सुद्धा हळदीची आवक चांगली दिसत आहे आणि शेतकऱ्यांनी जवळपास मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात हळद लावलेली दिसत आहे। तर यातच मित्रांनो, यामुळे यावर्षी हळदीला चांगला भाव मिळेल की नाही असं देखील शेतकऱ्यांना वाटतं, कारण की गेल्या वर्षीपेक्षा आवक जास्त वाढलेली आहे आणि यावर्षी हळदीला मग भाव कमी होईल की काय अशी शेतकऱ्यांना भीती लागलेली आहे। तर बऱ्याच जिल्ह्यात हळद काढणीला प्रारंभ झालेला आहे। म्हणजे बरेच जिल्हे म्हणजे नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये हळदीची आवक दिसून येते, सांगली वगैरे। तर मित्रांनो, इथे हळदीची काढणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास काही शेतकऱ्यांची हळद ही काढून सुद्धा झालेली आहे, मार्केटला सुद्धा पोहोचलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांची हळद नवीन हळद मार्केटला पोहोचलेली आहे त्या शेतकऱ्यांना 12 ते 13 हजार रुपये भाव लागत आहे। आणि जवळपास जे शेतकरी जुनी हळद अद्यापही ठेवून होती आणि ती मार्केटला आता जुनी हळद काढत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या हळदीला जवळपास 500 रुपये ते 1000 रुपयांनी कमी भाव लागत आहे नवीन हळदीपेक्षा। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर जुनी हळद कमी भावामध्ये विकली जात आहे। तर नवीन हळद बाजारात येत असल्यामुळे या हळदीला जुन्या हळदीला किंमत राहिलेली नाही असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत। सध्या आवक कमी असली तरी आवक वाढणार आहे आणि सध्या 12 ते 13 हजार रुपये भाव असला तरी हा भाव जवळपास गेल्या वर्षीसारखं 17 ते 18 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर मार्च एंडिंगपर्यंत हा बाजारभाव जवळपास 15 ते 16 हजारांपर्यंत जाणार आहे आणि एप्रिलमध्ये हळदीला जवळपास 18 ते 20 हजार रुपयापर्यंत भाव लागण्याची शक्यता आहे। तर तुम्ही देखील हिंगोली बाजार समितीमधून असाल किंवा हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, वर्धा, सांगली वगैरे बाजार समित्यांमधून असाल तर तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारची हळदीची आवक दिसून येत आहे आणि चांगल्या प्रकारचा भाववाढ देखील दिसत आहे। तर ही होती छोटीशी मित्रांनो माहिती। तुम्ही देखील हळद मार्केटला आणत असाल किंवा हळदीची लागवड केलेली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजार समित्या वाईज आणि तुम्हाला डायरेक्टली मोंढ्यामध्ये जाऊनच लाईव्हमध्ये तुम्हाला ते बाजार समित्यामधील भाववाढ दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।